नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. सध्या मराठवाड्यात प्रचंड पाणी टंचाई आहे. गुरंढोरच काय, माणसंही मरत आहेत. पण असं संकट सुद्धा माणसांना शहाणं नाही करत. म्हणजे खरं तर वेदना असेल वैश्विक, तर तोच का होऊ नये माणसांना जोडणारा सेतू. पण तरीही आपण बांधतो रोज भिंती, रोज नव्या भिंती. नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव तालुक्यातली ही बातमी म्हणजे खरंच हद्द आहे. तिथलं सावरगाव माळ हे एक गाव आहे. लोकसंख्या किती तर असेल 7-1 हजार. पण पाणी प्रश्न गंभीर आहे. गावातलं 57 हेक्टर एवढं मोठं निजामकालीन तळं आता कोरडं पडलं आहे. आणि या तळ्यामध्ये मराठा, बौद्ध, मातंग, लिंगायत अशा 7 जातींच्या 7 विहिरी 7 ठिकाणी लोकसहभागातनं खोदल्या गेल्या. इतर जातीच्या लोकांनी आपल्या विहिरीचं पाणी घेऊ नये, पाणी चोरू नये यासाठी प्रत्येक जातीचे लोक खबरदारी म्हणून दिवस रात्र अक्षरशः खडा पहारा देत आहेत. आता याला काय म्हणायचं. दुसरीकडे वाशिम जिल्ह्यातली घटना तर आणखी वेगळी आहे. सवर्ण जातीच्या शेजाऱ्यांनी बायकोला त्यांच्या विहिरीचं पाणी द्यायला नकार दिला म्हणून महापराक्रमी नवऱ्यानं म्हणजे बापूराव ताजणे यांनी चक्क स्वतःच विहीर खोदली. जवळपास 40 दिवस ते विहीर खोदत होते. त्या विहिरीला पाणी लागलं आणि त्यानंतर मग सवर्णसुद्धा आले तिथे पाणी मागायला. हा भाग वेगळा. पण हे काय चाललं आहे. पाणी जाती जातींमध्ये विभागलं जातं आहे का. पाण्याला खरं म्हणजे ना रंग ना चव. पण आपण आपली जात पाण्यालासुद्धा देऊन टाकली आहे का. एक गाव एक पाणवठा हे आंदोलन आलं तो काळ वेगळा होता. याच नावाचं पुस्तकसुद्धा आलं बाबा आढावांचं. विलक्षण अस्वस्थ करणारं आणि जीवघेणी बोचणी लावणारं असं हे पुस्तक. ज्यांना आपण अस्पृश्य म्हणून वागवलं ते आजही खरोखरीच त्याच प्रकारचं जीणं जगतायत का. जोवर पाण्याच्या एका घोटासाठी एखाद्या दलित घरातल्या पोराला प्राण गमवावा लागतोय तोवर काळ बदलला असं कसं म्हणायचं. आज या चर्चेला आणखी एक संदर्भ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठामध्ये भारतातील जातीव्यवस्था, त्यांची रचना, व्युत्पत्ती आणि विकास या विषयावर शोधनिबंध वाचला. या घटनेला आजच म्हणजे 9 मे 2016 रोजी 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. या शोधनिबंधाला 100 वर्ष पूर्ण झाली, पण जाती की 100ही काही भरत नाही. उलट आता ती जरा जास्तीच डोकं वर काढताना दिसते. काय गडबड काय आहे नक्की. जातींच्या विहिरीतले कूपमंडूक झालो आहेत का आपण. आणि हाच आहे आजच्या चर्चेचा विषय. आणि आपल्यासोबत आहेत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे. माझ्यासोबत कोल्हापूरमधून आहेत आलोक जत्राडकर. आलोक जत्राडकर हे शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव आहेत, अभ्यासक आहेत, लेखक आहेत. बाबा आढाव हे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आपल्यासोबत असणार आहेत पुण्यामधून. ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते आनंद दवे आपल्यासोबत असणार आहेत पुण्यामधूनच. औरंगाबादमध्ये आपल्यासोबत असणार आहेत आंबेडकरी विचारांचे कार्यकर्ते सिद्धार्थ मोकळे. ते लेखक पण आहेत, विचारवंत आहेत, ते आपल्यासोबत असणार आहेत. प्राध्यापक शिवानंद भानुसे हे संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते आहेत, तेही तिथंच आहेत औरंगाबादमध्ये. जात निर्मूलन चळवळीतले कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे हे नाशिकमधून आपल्यासोबत असणार आहेत. आणि या सगळ्या नामवंतांच्या सोबत आपल्याला ही चर्चा सुरू करायची आहे. आणि ही चर्चा सुरू करताना अगदी सुरुवातीला मला जायचं आहे आलोक जत्राडकर यांच्याकडे. आलोक जत्राडकर, मला एक सांगा, तुम्ही आज सकाळमध्ये एक लेख लिहिलेला आहे आणि तुमच्या ब्लॉगवर पण तो लेख आहे, त्यामुळे त्याच्यावर बऱ्याच प्रतिक्रिया आज फेसबुकवर उमटत आहेत. आलोक जत्राडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शोधनिबंधाला 100 वर्ष पूर्ण होणं. तुम्ही त्या लेखामध्ये असा शेवट असा केला आहे की एकीकडे बाबासाहेबांच्या या शोधनिबंधाला, जातविषयक आकलनाच्या शोधनिबंधाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत, पण भारतातल्या जातप्रथेची 100ही कधी भरणार, असा तुमच्या त्या लेखाचा समारोप आहे. तो मी बघितला लेख आणि मग मला असं वाटलं की आजच्या चर्चेमध्ये तुम्ही असलं पाहिजे. आलोक जत्राडकर, मला एक सांगा, बाबासाहेबांचं जातविषयक हे आकलन, हा अभ्यास आणि आजचं चित्र, आज आपण जे बघतो आहोत की एका गावामध्ये 7 जातींच्या 7 विहिरी आहेत. दुसऱ्या एका गावामध्ये केवळ दलित आहे म्हणून त्याला विहिरीतलं पाणी भरू दिलं जात नाही, त्या महिलेला विशेषतः. हे सगळं जे घडतं आहे तुम्ही कसा अन्वय लावता, काय म्हणणे आलोक जत्राडकर. खरं आहे आपलं म्हणणं की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय जाती व्यवस्था, त्याची रचना, व्युत्पत्ती
आणि विकास हा जो शोधनिबंध बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठामध्ये वाचला, हा खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी वाचलेला किंवा त्यांनी लिहिलेला त्यांचा हा एक पहिलाच शोध निबंध होता. एक संशोधक, एक समाजशास्त्रज्ञ, एक मानववंशशास्त्रज्ञ म्हणून बाबासाहेबांची जी जगाला ओळख झाली ती ओळख प्रदान करून देणारा हा त्यांचा शोध निबंध होता. आणि एखाद्या संशोधकाचा एखादा शोध निबंध 100 वर्षानंतर सुद्धा कसा प्रस्तुत राहू शकतो, खरं तर हा विषय राहता कामा असतानाही होता, पण तरीही आज या विषयानं आपण चर्चा करतो आहोत. याचं कारण असं आहे, यामध्ये बाबासाहेबांची दृष्टी, त्यांचा अभ्यास त्याला कारणीभूत आहे. आणि त्यामध्ये बाबासाहेबांनी ह्या पहिल्या शोध निबंधामध्ये हा जो निष्कर्ष काढलेला होता, त्याच्यामध्ये त्यांनी बेटी व्यवहार बंदी हे समस्त जाती व्यवस्था निर्मितीचं मूळ असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढलेला होता. आणि याच निबंधाच्या शेवटी बाबासाहेबांनी असंही प्रतिपादन केलेलं होतं की जेव्हा मी जाती व्यवस्थेची प्रक्रिया किंवा जातीची प्रक्रिया असं जेव्हा उल्लेख करतो, तेव्हा तिथे निसंदिग्धपणानं ती बेटी व्यवहार बंदीची प्रक्रिया असं मला अभिप्रेत आहे, असं तुम्ही समजावं. आणि त्यांनी त्यामध्ये पुढेही असं म्हणलं होतं की ह्या शोध निबंधाचा समारोप करत असताना की मला आणखी या विषयाचा शोध घेणं, त्याचा वेध घेणं शक्य झालं तर तो मी आणखी करेन. आणि बाबासाहेबांनीही त्यांच्या आयुष्यभरामध्ये अगदी 1956 पर्यंत ही त्यांची प्रक्रिया सुरू होती, जी त्यांच्या सार्वजनिक जीवनात प्रवेश करण्यापासून सुरू होती, ती ह्या निबंधापासून होती. हे या निबंधाचं वैशिष्ट्य. दुसरी गोष्ट, बाबासाहेब या निबंधावर न थांबता मी जसं म्हणालो की यानंतर 1936 मध्ये त्यांनी जो जातपात तोडक मंडळासाठीचं जे भाषण तयार केलं की ज्यामध्ये त्या ॲनिहिलेशन ऑफ कास्ट या नावाचं हे पुस्तक, जे त्यांना कधी देता नाही आलं संयोजकांशी मतभेदामुळं, पण तरी या ग्रंथाची सुद्धा 75 आपण साजरी केली नुकतीच. या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी 4 उपाय सांगितले जाती भेद निर्मूलनाचे. यामध्ये त्यांनी पहिला सांगितला उपाय की धर्मचिकित्सा करणं गरजेचं आहे. बरोबर. दुसरा उपाय सांगितला तो म्हणजे आंतरजातीय विवाह. तिसरा सांगितला व्यापक लोक शिक्षण. आणि चौथा होता संसाधनांचं फेरवाटप. बरोबर. आलोक हे सगळे मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत. एवढं होऊन सुद्धा आपण बघतो आहोत की प्रत्यक्षात मात्र या ज्या 4 मुद्द्यांचा उल्लेख केला बाबासाहेबांनी, प्रत्यक्षात मात्र त्या प्रकारे घडतंय असं अनेकदा दिसत नाही. कृष्णा चांदगुडे आपल्यासोबत आहेत नाशिकमधून. कृष्णा चांदगुडे, मला एक सांगा की एकीकडे 100 वर्ष पूर्ण झाली या शोधनिबंधाला असं आपण म्हणतो आहोत, प्रत्यक्षात मात्र जातींच्या विहिरी बांधल्या जात आहेत, प्रत्यक्षात मात्र विहिरीमधून दलित महिलेला पाणी न्यायचं नाही असं म्हटलं जात आहे. हे सगळं जे काही सुरू आहे आणि अशा वेळी जात पंचायतीच्या अनुषंगानं एक लढाई तुम्ही लढता आहात, त्या लढाईला एका मर्यादेपर्यंत यश पण आलेलं आहे. कृष्णा चांदगुडे, नक्की काय संघर्ष आहे हा, काय चाललंय, कसं बघता तुम्ही? खरं तर जात ही एक अंधश्रद्धा आहे, तिला वैज्ञानिक दृष्टिकोनातून कोणताही आधार नाही. म्हणजे रक्तगट हे फक्त 4 असतात ही गोष्ट जुनी झाली आहे. 99.97% जिनोम पॅटर्न हा माणसाचा एकच असतो असे मानणारे आम्ही आहेत. आज आपण जे उल्लेख केला त्या मराठवाड्यातील बाबुराव ताजने ह्या गृहस्थांशी मी बोललेलो आहे आणि अजूनही ते जातीच्या प्रचंड तणावाखाली आहेत. इतरही गावामध्ये ज्या सवर्णांच्या विहिरी आहे तिथं अजून अस्पृश्यांना पाणी भरून दिलं जात नाही. एके दिवशी या बाबुराव ताजने यांच्या पत्नीला तिथं पाणी भरण्यास नकार दिला म्हणून त्यांनी स्वतः कष्ट करून 40 दिवसात विहीर खोदली आणि तेव्हा त्या विहिरीला जेव्हा पाणी लागलं तेव्हा त्यांनी त्या विहिरीचं पाणी सर्व गावाला दिलं. म्हणजे हे विवेकी वर्तन खरं तर आपल्या सर्वांच्या डोळ्यात अंधन घालणार आहे असं मला वाटतंय. परंतु आपण जे बोलत होता जाती व्यवस्थेचं, तर मुळात जाती व्यवस्था आपण समजून घेतली पाहिजे की गावगाड्याची जी रचना आहे की 12 बलुतेदार आणि 8 अलुतेदार अशी जी गावगाडा जो सांगितला जातो, तर त्यामुळे त्यामध्ये विशिष्ट जातींना त्यांच्या जातीवर आधारित असे उद्योगधंद्यांची निर्मिती आपण केलेली गेली आहे. म्हणजे बाबासाहेब काय म्हणतात की जात ही श्रमाचं नव्हे तर श्रमिकांचं विभाजन करते. त्या पद्धतीने त्यांचे राहण्याचे ठिकाण असतील ते वेगळे, त्यांचे पाण्याचे ठिकाण असतील ते वेगळे आणि याच्याही पलीकडे जाऊन जो 5वा वर्ण तथाकथित 5वा वर्ण सांगितला जातो भटकी वृत्तांचा, तो तर याच्या पलीकडेच आहे. बरोबर. त्यामुळे ही जातीची जी रचना आहे हे समाज वास्तव आहे भारतातलं.
महाराष्ट्रात नव्हे तर भारतातलं. इथे धर्म नावाची काही गोष्ट नाही. जसं किराणा दुकानामध्ये किराणा नावाची काही गोष्ट मिळत नाही, तिथं वेगवेगळ्या वस्तू असतात, तसे इथे धर्म नावाची काही गोष्ट नाही. वेगवेगळ्या बरोबर जातीदार बरोबर असतात. बरोबर बरोबर आणि हे कृष्णा आपलं- कृष्णा चांदगुडे, तुमचा हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्यासोबत बाबा आढाव पण आहेत. बाबा आढाव, मला एक सांगा की मुळामध्ये एक गाव एक पाणवठा ही चळवळ तुम्ही सुरू केली तेव्हा तो सगळा संदर्भ वेगळा होता. आज पुन्हा एकदा त्याच प्रकारची चर्चा पुन्हा होते आहे, ती गरज पुन्हा आली की हे पुन्हा मांडलं पाहिजे, कसं बघताय, काय म्हणलंय? प्रथम आता मला असं वाटतं की संदर्भ फारसे बदललेले नाही. एक गाव एक पाणवठा मोहीम आजच्या काळातही तिला म्हणजे अगदी त्या या काळात अशी एक चळवळ म्हणून होती, त्यापेक्षा सुद्धा तिचं एक आता आपोआप चित्रही अनेक ठिकाणी आज जरी असलं, मराठवाड्यात दिसत असलं तरी अनेक ठिकाणी बदल होतानाही दिसतात, हे आपण जरा लक्षात घेतलं पाहिजे. मला सुरुवातीलाच हे सांगितलं पाहिजे की तुम्ही आज चर्चासत्र याच्यावर घेतलं आहेत, परंतु आपण एक गोष्ट विसरतो आहोत की आपण सगळे पुरुषच असतो. ह्याच्यामध्ये स्त्रियांना जरा सहभाग आपण घेतला पाहिजे. ती चूक आपण सुधाराल असे मी मान्य करतो. आणि माझं याबद्दलचं थोडंसं मत असं मानतो की मराठवाड्यामध्ये हे जे जातवार विहिरींचं काही प्रकरण आहे, हे आता काही ठिकाणी शिल्लक आहे. आता तुम्ही ज्या नांदेड जिल्ह्यातल्या गावाचा उल्लेख आज सकाळमध्ये जे तो केलेला आहे, हे काही ठिकाणी आहे. पूर्वी हे होतं, पण आता हे बदलतं आहे. पाणवठा मोहिमेमध्ये मुख्यतः प्रश्न आला अस्पृश्यांच्यासाठी जे काही अन्याय होत होता आणि पाणी भरू दिलं जात नव्हतं, तो त्यात जास्त होता. जातीवस म्हणजे लिंगायतांच्यासाठी वेगळी विहीर असणं, ब्राह्मणासाठी वेगळी असतं, देवासाठी देवाला पाणी जातं म्हणून वेगळी विहीर, असे अनेक प्रकार त्या भागात त्यावेळेला होते. पण आता बदलत्या काळामध्ये हे बदलते. पण मला सांगायचा मुद्दा असा आहे, बदल होत असतानासुद्धा या बदलाला शासकीय पातळीवर किंवा जनमानसाचं संबंध चित्र बदलण्याच्या दृष्टीने प्रयत्न काय झाले. बाबासाहेबांनी 4 मार्ग सांगितले. मला असं वाटतं की या बाबतीत शासनाने अत्यंत चुकारपणा केलेला आहे आणि समाजातल्या धोरणांनी केलेला आहे की हा बदल घडलाच पाहिजे. यासाठी जनमानस तयार करण्याचं काम घडलेलं नाही, हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. म्हणजे आमच्यासारख्यांच्या चळवळ चालवणाऱ्या लोकांचं कौतुक झालं, पुस्तकाचंही कौतुक झालं, त्याला पुरस्कार देखील मिळाले. बरोबर. परंतु प्रत्यक्षात समाजाने जी एक भूमिका घ्यायला पाहिजे होती, सामाजिक नेत्यांनी जी भूमिका घ्यायला पाहिजे होती, राजकीय पक्षांनी विशेषतः, मला राजकीय पक्ष कारणाकरता सोडावा लागला की ते म्हणाले हे काम पक्षात राहून नाही करता येणार. हे आपल्याला मुद्दाम मला हे ठिकाणी सांगितलं पाहिजे. बरोबर. हा मुद्दा सामाजिक आहे, राजकीय आहे, सगळ्या संघांनी या मुद्द्याकडे बघायला पाहिजे. बाबा आढाव, तुमचा हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा, तो पोहोचलाय. आनंद दवे आपल्यासोबत आहेत. आनंद दवे, मला सांगा, मला ब्रेक घ्यायचा आहे, पण मुळामध्ये एकीकडे एक गाव एक पाणवठा अशी भाषा आपण करतो आहोत, जाती अंताची लढाई अशी भाषा आपण करतो आहोत. आलोक जत्राडकरांनी मगाशी काही मुद्दे सांगितले की ज्यामुळे आपल्याला जाती अंताच्या दिशेनं जाता येणं शक्य आहे. अशी सगळी चर्चा सुरू असताना आनंद दवे, मला एक सांगा, तुमची ब्राह्मण महासंघ नावाची संघटना जी काय आहे, जातींच्या संघटनांची आता मुळामध्ये आनंद दवे गरजच काय? जातींच्या संघटना आता कालबाह्य झाल्या आहेत, हे तुम्ही मानणार की नाही? काय म्हणणं आहे? संजय, जर कालबाह्य झाल्या असत्या तर इथं वेगवेगळ्या जातींनी वेगवेगळ्या विहिरी केल्याच नसत्या. आणि अजून एक आश्चर्यकारक गोष्ट अशी की ज्या वेगवेगळ्या जातींनी वेगवेगळ्या विहिरी केलेल्या आहेत, त्यातल्या अनेक जाती ऑलरेडी रिझर्वेशनमध्ये आहेत आणि काही रिझर्वेशनमध्ये यावं म्हणून बांधतायत. हे तुम्ही लक्षात घ्या. बाबासाहेबांनी जी एक समूह विशिष्ट होता, त्याला स्पेशल ट्रीटमेंट म्हणून एक जाती व्यवस्था निर्माण झाली किंवा केली, त्यातल्याच काही जाती आम्ही अतिविशिष्ट आहोत म्हणून बांधतायत. हे या पाण्यावरनं दिसतंय. तर जर जाती व्यवस्था नष्ट करायची असेल तर सगळ्यात पहिलं जिथून जात चालू होते, अगदी जन्मातल्यापासून दवाखान्यापासून ते वैकुंठातल्या स्मशानभूमीपर्यंत, जिथं जिथं जात हा उल्लेख येईल तेच नष्ट केलं गेलं पाहिजे. म्हणजे त्या जातीपासून येणारे फायदे आणि तोटे आपोआप कमी होतील. मी एका जातीत जन्मतो म्हणून मला आयुष्यभर त्या जातीचे फायदे मिळतात. मी एका जातीत जन्मत नाही किंवा दुसऱ्या जातीत जन्मतो म्हणून त्याचे होणारे नुकसान मला आनंद दवे, मला एक सांगा, मुळामध्ये नाही, आनंद दवे, एक मला सांगा की मुळात तुम्ही स्वतः तुमची जात नाकारणार का? आणि जर जात नाकारायची असेल तर जातींच्या संघटना स्थापन करून करायचं काय? सांगतो ना, जर सगळ्यांनी नाकारली गेली तर आम्ही नाकारू, आम्हाला काही हौस नाहीये. आणि सगळ्यांनी ना, सिद्धार्थ मोकळे, तुम्हाला आनंद दवेंची भूमिका मान्य आहे का? संजयजी, एक सेकंद सिद्धार्थ दवे, आनंद दवे, एक लक्षात घ्या, सगळे ऐका. सगळ्यांनी केल्यावर तुम्ही करणार असाल तर तुम्ही मुळामध्ये प्रवक्ते म्हणून बोलायची गरजच नाही कुठलेच. सिद्धार्थ मोकळे, तुम्ही कसं बघता? एक सेकंद सिद्धार्थ मोकळे काय म्हणतात? आनंद एक सेकंद,
आनंद एक माझं पूर्ण होऊ सेकंद द्या. एक सेकंद आनंद माझं- सिद्धार्थ मोकळे बोला. बर ठीक आहे. ब्राह्मण महासंघाच्या अनुषंगाने आता त्यांनी जी काही भूमिका मांडलेली आहे किंवा जातीच्या अनुषंगाने ते जी काही भूमिका मांडतायत तर यात काही नवं नाही. यांची नेहमीची स्ट्रॅटेजी राहिलेली आहे बुद्धिभेद करायचा आणि जाती संस्थेचे मिळणारे फायदे जे काही आहे ते लाटत राहायचे. हे कधीही जात सोडणार नाहीत आणि इतरांना जात सोडू देणार नाहीत, हे सगळ्यात महत्वाचं आहे. उघडपणे आता जातीचं नाव घेऊन यांनी जरी संघटना सुरू केलेली असेल ती नसताना सुद्धा जातीचे फायदे हे घेत होते. आज संघटना ओपन केल्यानंतरही त्याच नावाने हे फायदे घेत आहेत. सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम हा आहे की हे स्वतः जात सोडणार नाहीत. एक वेळा म्हणतील की आम्ही जात सोडायला तयार आहोत, मात्र सगळ्यांनी एकत्र सोडावी वगैरे. एकीकडे अशा बरोबर पद्धतीचे सिद्धार्थ काहीतरी मोकळे statement सिद्धार्थ करून मोकळे एकीकडे आनंद दवे ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते आहेत, त्यांना जात सोडायची नाही. दुसरीकडे प्राध्यापक शिवानंद भानुसे आहेत जे संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते आहेत. मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड एकीकडे आपण फार पुरोगामी आहोत, आपण आंबेडकरांचा शाहूंचा फुल्यांचा वारसा सांगतो, अशा प्रकारच्या गोष्टी करत असतात आणि प्रत्यक्षात मात्र मराठ्यांचं राजकारण करायचा, मराठ्यांना संघटित करायचा प्रयत्न मराठा करत महासंघ असतात. असेल किंवा संभाजी शिवानंद ब्रिगेड भानुसे, असेल हे ऐका, काही शिवानंद पुरोगामी वगैरे आहे यावर भानुसे, माझा विश्वास सिद्धार्थ, नाही. एक सेकंद. शिवानंद भानुसे असं- मराठा सेवा संघ संजय, मला बोलू द्या. मराठा मला सेवा बोलू द्या. संघ किंवा संभाजी ब्रिगेड अशा प्रकारच्या जातीच्या संघटनेची तुम्हाला गरज का भासते? शिवानंद भानुसे काय म्हणणं आहे? गेल्या 25 वर्षात मराठा सेवा संघानं कधीच जातीवाद केलेला नाही. फुले शाहू आंबेडकरांची परंपरा घेऊन आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ब्राह्मी प्रवृत्ती जी आहे, मनुवादी जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीच्या विरोधात आमचा लढा आहे. नाही शिवानंद आमच्यासोबत- भानुसे ऐका, शिवानंद भानुसे मनुब्राह्मण शिवानंद नव्हता हो. भानुसे मनुब्राह्मण शिवानंद नव्हता. भानुसे ऐका, ब्राह्मणी प्रवृत्तीवर तुमचा जो काही हल्ला तुम्ही करताय, आनंद दवे इथे आहे, ती ब्राह्मणी प्रवृत्ती काय वगैरे ते आपण बोलूया. पण मुळामध्ये मराठ्यांची पण जी सरंजामी प्रवृत्ती आहे त्याच्यावरही हल्ला केला पाहिजे ना. तुम्ही स्वतःला मराठा सेवा संघ का म्हणता? तुम्ही त्यापेक्षा व्यापक का होत नाही? तुम्ही मराठाच जर होणार असाल तर मग फुले आंबेडकरांचं नाव घेऊन उपयोग काय? नाही मराठा सेवा संघ आणि आमचे 32 कक्ष काम करतायत, हा, हे लक्षात घ्या. मराठा सेवा संघानं लीड केलेलं आहे. 32 कक्ष आमचे काम करत आहेत आणि सर्व जाती धर्माला सोबत घेऊन आम्ही काम करतो आहोत. नाही सगळ्या जातींना सोबत घ्यायचं असेल तर त्याला मराठा सेवा संघ का म्हणायचं? ही नाही, तुमची मराठ्यांनी वेगळी- लीड- नाही भानुसे सर, ही तुमची वेगळी विहीरच आहे. ही तुमची विहीर आहे, ती आनंद दवेंची नाही, विहीर आहे. या नाही, विहिरीमध्ये नाही. आम्हाला पाणी कसं मिळणार? नाही अजिबात नाही. हे तुमचा गैरसमज आहे. असं अजिबात नाही. आम्ही लीड केलेलं आहे. सेवा संघ असं नाव दिलेलं आहे. हो, पण मराठा सर्वांच्या का? सेवेत- मराठा सेवा संघ का? आणि जर मराठा म्हणताय आणि सगळ्या जातींना समावेश, असं कसं काय चालेल? बाबा आढाव नाही, बाबा आढाव मराठा मला सेवा- सांगा, बाबा आढाव मला सांगा, हे जे ब्राह्मण सेवा संघ मराठा सेवा संघ आपापली भूमिका मांडतायत, मी मुद्दाम जो माझा मुद्दा आहे तो जरा व्यापक करतोय, कारण मुद्दा पाण्याचा नाहीये, मुद्दा प्रामुख्याने जातींचा आहे. या ज्या जातींच्या विहिरी तयार केल्यात या लोकांनी आणि जागतिकीकरणानंतरच्या या काळामध्ये उलट पक्षी त्या अधिक घट्ट होत चालल्यात. बाबा आढाव तुम्ही कसं बघताय, काय म्हणणं आहे? मला असं वाटतं की ब्राह्मण महासंघ काय किंवा मराठा सेवा संघाच्याबद्दल आता जे बोललं जात आहे, आता ही भूमिका त्यांच्या ज्या आता सध्या ज्या त्या आरक्षणात आहेत. मी दव्यांचं सुद्धा ऐकलं, त्यांचा सगळा जोराजोरात ते बोलत आहेत, परंतु ते सगळे आरक्षणाच्या विरुद्ध. परंतु सनातनीमध्ये ब्राह्मणाला जे पावित्र्य दिलं गेलं किंवा त्याला जे विशेषाधिकार दिले गेले गावच्या सत्तेत त्या किंवा संस्थानामध्ये त्याला जे मिळालं त्याच्याबद्दल ते बोलत नाही आहेत. ब्राह्मणाचं आजही पायाचं तीर्थ घेण्याच्याबद्दल ते कधी नकार देत नाहीत की हे कुणी करू नका, हे बंद झालं पाहिजे असं म्हणत नाही आहेत. मराठ्यांच्या प्राबल्याबद्दल, मराठा जातीचं महाराष्ट्राच्या राजकारणातलं प्राबल्याबद्दल मी स्वतः 40 वर्षापूर्वी लेख लिहून महाराष्ट्रामध्ये हे मांडलेलं आहे. आणि मराठ्यांनाही माझं सरळ सांगणं आहे की मराठा शब्दाची व्याख्या महात्मा फुल्यांनी केलेली किंवा शिवाजी महाराजांनी केलेली व्याख्या पण स्वीकारली पाहिजे. महाराष्ट्रात आणणारा जो कुणी आहे तो मराठा, ही भूमिका पूर्वीच्या लोकांनी घेतलेली आहे, शाहूंनी घेतलेली आहे, सर्वांनी घेतली आहे. अर्थात शाहूंनी घेत असताना सुद्धा ब्राह्मणावर हल्ला केलेला आहे. दवे किती म्हणत, पण स्पष्टपणे त्यांनी म्हटलं पाहिजे की आता वादाचा मुद्दा आहे की तुम्ही इथं मनुस्मृतीचं राज्य चालवणार आहात का बाबासाहेबांच्या नावाने आता आपण जमलो आहोत संविधानाचं राज्य चालवणार आहोत. बाबा माझं तुमच्या म्हणणं आहे, शेजारी तुम्ही तुमच्या म्हणता शेजारी त्यापेक्षा आनंद पुढे दवे गेलो. बसलेले आहेत. आनंद दवे, उत्तर द्या, तुम्ही राज्य कुठलं चालवणार, मनुस्मृतीचं की बाबासाहेबांच्या संविधानाचं? आणि मुख्य म्हणजे ब्राह्मणवादावर हल्ला करण्याची भाषा होत असताना तुम्ही हे मान्य करणार का
की होय आम्ही जरी ब्राह्मण असतो तरी ब्राह्मणवादाला आम्ही सुद्धा विरोध करतो, या ब्राह्मण्याला आम्ही विरोध करतो कारण तो विषमता मूलक आहे. आनंद दवे ही भूमिका मांडणार का? आमचं साहेब 100% सांगतो, मनुस्मृती उद्या जाळत असं तर आज जाळा. आम्ही मनुस्मृतीच्या प्रमाणात चालत नाही, आमची कधीही मागणी नाही. बर. दुसरी गोष्ट, आम्ही कधीच नाकारले हो साहेब. आम्ही शेंडी कधीच कापलेले आहेत. आमच्या शाळेत जाणारा मुलगा शेजारी गोल डबे करून जेवण जे बसतात त्या मुलाला त्याचं जात आणि त्याचं आडनाव विचारत नाही तो. सगळे अच्छा. एकत्र गोल डबा करून जेवतायत. बर. आमच्या पूर्वजांनी नाही, हे सगळे खोटे आक्षेप आहेत. ब्राह्मणांना आता कोणता फायदा होतोय? सिद्धार्थ जे म्हणत होते की ब्राह्मणी व्यवस्थेचा फायदा करून घेतात, काय फायदा करून घेतलाय? वर्षानुवर्ष राज्य कोणाचं आहे? ब्राह्मणाचं राज्य गेल्या 800 वर्षात ब्राह्मण कधी राजे झालेत मला दाखवा ना, की ब्राह्मणाच्या अनुषंगाने चाललंय. ब्राह्मणांचं राज्य गेलं असतं तर आज सत्तेमध्ये ब्राह्मणांचं इतकं वर्चस्वच नसतं. ब्राह्मणी संख्या वाढली कशी? ब्राह्मणांचं वर्चस्व नसतं तर आज व्यवसाय मला आता ब्रेक घ्यायचा आहे. शिवानंद भानुसे, आनंद देवेंच्या मुद्द्याचं उत्तर द्या फक्त, मला ब्रेक घ्यायचा आहे. मला हे म्हणायचंय की मराठा एक सेकंद ऐका, शिवानंद भानुसे काय बोलतायत? बोला भानुसे बोला. मराठा सेवा संघ, मराठा शब्द आम्ही व्यापक अर्थानं घेतलेला आहे. आता बाबा आढाव सर ज्या पद्धतीने म्हणाले त्या पद्धतीने तो घेतलेला आहे. आणि आता आनंद दिघे जे म्हणतायत तर इंटरनल व्यवस्था त्यांचीच आहे सगळी. आता तर दोन्ही ठिकाणी सरकार सुद्धा त्यांचंच आहे आणि आतापर्यंत ते गुलामगिरी लादत आलेले आहेत. आणि त्यांनी हेच कामं केलेत की मराठ्यांमध्ये, बहुजनांमध्ये आणि ओबीसी मध्ये, दलितांमध्ये लावून द्यायचं. या 2% लोकांनी हे कामं केले. जातीवाद खरा त्यांनी केला आणि आतापर्यंत यांना गाफील ठेवलेलं आहे. परंतु आता आमच्या डोक्यात आमचाच मला आता ब्रेक घ्यायचा आहे. ब्रेक नंतर ही चर्चा फार गंभीर वळणावर जाणार आहे. मला शिवानंद भानुसेंना विचारायचं आहे की मराठा जिथं सोयीचं असेल तिथे ब्राह्मण द्वेष करतात, जिथं सोयीचं असेल तिथे दलितांचा पण द्वेष करतात, पण प्रत्यक्षात मात्र खरोखरच फुले आंबेडकरी विचार मांडण्याची, सांगण्याची जी काही गोष्ट आहे त्याच्यानुसार खरोखरच मराठा समाज पुढे जातोय का? मराठा सेवा संघ प्रामुख्याने मला म्हणायचं आहे, मराठा सेवा संघ प्रामुख्याने ती भूमिका मांडतोय का? आणि जर फुले आंबेडकरांची भूमिका मराठा सेवा संघ स्वीकारत असेल तर ती नक्की काय आहे, ती दिसतेय का? ही सगळी चर्चा आपण करणार आहे. तुम्ही कुठेच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत होतो जातींच्या विहिरीतले कूपमंडूक झालोत का आपण. निमित्त आहे वाशिममधलं, नांदेडमधल्या ज्या काही घटना घडत आहेत पाण्याच्या निमित्तानं, की प्रत्येक जातीची वेगळी विहीर किंवा दलित महिला आहे म्हणून तिला पाणी दिलं नाही त्या विहिरीतलं, अशा प्रकारच्या घटना. आणि त्या निमित्तानं आपण एकूणच चर्चा करतो आहोत की नक्की काय घडतं. ब्रेकवर जाण्यापूर्वी सगळेजण आपापली भूमिका मांडत होते. शिवानंद भानुसे आपली भूमिका ब्रेकवर जाण्यापूर्वी मांडत होते. मराठा सेवा संघाची नक्की भूमिका काय आहे? सिद्धार्थ मोकळे, मला एक सांगा, मराठा सेवा संघाची भूमिका असेल किंवा ब्राह्मण महासंघाची भूमिका असेल, एकीकडे जाती अंताची भूमिका सगळी मांडली जात असते, जाती अंताच्या दिशेने आपल्याला जायचं आहे असं आपण म्हणत असतो, पण प्रत्यक्षात मात्र जाती आणखी प्रबळ होत आहेत असं एकूण दिसतंय. हे जे चित्र आहे याचं तुम्ही कसं विश्लेषण करताय, काय म्हणणं आहे? हे आहे की आपण दुटप्पीपणा सोडायला तयार नाही आहोत. सामाजिक पातळीवरती काम करत असताना आपले राजकीय फायदे किंवा आर्थिक फायदे किंवा सामाजिक पातळीवरती जातीचे म्हणून मिळणारे फायदे हे सोडायचे, मात्र होणाऱ्या तोट्यांसाठी आपण करायचा. हा जो दुटप्पीपणा आज त्याच्यामुळे सगळीकडे जरासा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आपण प्रत्येक जण स्वतःला पुरोगामी म्हणून घेतोय, मात्र पुरोगामीपणाचा जराही लवलेस नसलेल्या संघटना आज महाराष्ट्रामध्ये पुरोगामी म्हणून काम करता हे अति हास्यास्पद दिसतं. मराठा सेवा संघ असेल किंवा संभाजी ब्रिगेड असतील, या संघटनांबाबतची एक भूमिका स्पष्ट आहे. या संघटनांनी किंवा संघटनांच्या नेत्यांनी त्यांची सरंजामी वृत्ती सोडली आहे का, त्यांच्यातला जातीयवाद संपलाय का? तर याचं उत्तर माझ्या लेखी नकारात्मक आहे. तसं काही नाहीये. मात्र एक पॉझिटिव्ह गोष्ट मी याकडे एक बघतो की यांनी जमीन भुसभुशीत करण्याचं काम केलंय. ज्या मराठा समाजाला बाबासाहेबांचं नावही चालत नव्हतं, आज ते फुले शाहू आंबेडकर हे नाव घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करतात. किमान फुल्यांचं आणि बाबासाहेबांचं साहित्य आज मराठा मुलं वाचू लागले आहेत. मला वाटतं परिवर्तनाची ही सुरुवात त्यांनी करून दिलेली आहे. त्या सकारात्मकतेला आपण गती देण्याचं काम करावं. मात्र ते करत असताना जो दुटप्पीपणा आहे त्याला मात्र हाणून पाडलं पाहिजे. आणि महाराष्ट्रात ज्या ज्या वेळेला अॅट्रॉसिटीज घडतात, सिद्धार्थ मोकळे, मला चिंता वेगळी आहे. मी उलट पक्षी आता अलीकडे आंबेडकरांचं नाव कोण घेतंय हे सांगितलं तर फारच कठीण आहे. मुद्दा असा आहे की आंबेडकरांचं नाव घेतलं म्हणजे काही जमीन भुसभुशीत झाली आणि खरंच परिवर्तनाच्या दिशेने आपण गेलो असं आहे, की उलट पक्षी दुटप्पीपणा जास्त वाढतोय याचा विचार करायला पाहिजे. सिद्धार्थ, असं वाटत नाही का? अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण एक ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये अॅट्रॉसिटीच्या घटना घडतात त्यावेळेला या दुटप्पीपणाला आपण
अगदी उघडपणे बघत असतो. नितीन राजू वाघेचं प्रकरण घडल्यानंतर याच मराठा संघटना होत्या ज्या अॅट्रॉसिटीच्या विरोधात किंवा दलित संघटनांच्या विरोधात मोर्चा काढतात, किंवा अगदी उस्मानाबादमध्ये यांनी पत्रकार परिषद घेऊन त्या हल्ल्याचं समर्थन केलं आणि सांगितलं की वेगळ्या कारणाने झालेलं आहे. तर ज्या वेळेला तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन जाती अंताची चळवळ चालवताय असं म्हणता, त्याच वेळेला स्वजातीयांकडून होणारे हल्ले जे असतात त्यावेळेची स्पष्ट भूमिका तुमची नसते, हे या संघटनांनी लक्षात घेतलं पाहिजे. प्राध्यापक शिवानंद भानुसे, मला एक सांगा, तुम्ही ब्राह्मणवादावर ब्राह्मण्यावर हल्ला चढवता हे सगळं ठीक आहे, तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेता हेही ठीक आहे, पण मुळामध्ये तुमची भूमिका अद्यापही सरंजामी आहे आणि तो टिपिकल जो मराठा वाद आहे. म्हणजे अनेकदा असं म्हटलं जातं की दलितांचं शोषण करणारी अकॅडमिक व्यवस्था ही जरी तयार केली ब्राह्मणांनी तरी प्रत्यक्षात मात्र त्या दलितांच्या शोषणाची अंमलबजावणी केली मराठ्यांनी. त्यामुळे मराठ्यांना याच्यापासून दूर पळता येणार नाही. अशा वेळी तुम्ही या सगळ्याकडे केवळ ब्राह्मणवाद असं म्हणून चालणार आहे का? तुम्हाला स्वतःलाही विचार करावा लागणार आहे की खरोखरच मराठा सरंजामी जी वृत्ती आहे त्याच्यावर सुद्धा हल्ला केला पाहिजे, या दिशेनं काही प्रयत्न केले पाहिजेत, असं वाटतं का प्राध्यापक भानुसे? काय म्हणणं आहे? हो सर, बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे हे तुम्ही जे सांगताय ते. परंतु मार्चच्या मराठा मार्ग या मासिकामध्ये पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी मराठा समाजाचा विकास असा लेख लिहिलेला आहे. तो 10 पानाचा लेख आहे. त्यामध्ये सगळं क्लिअर केलेलं आहे. 2-5% असतीलही कदाचित अजून तसे, परंतु गेल्या 25 वर्षात हे परिवर्तन करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. दुसरी बाजू मला दिघेंना ही सांगायची आहे की बाबा आढाव जर कदाचित ब्राह्मण असते तर आज कुठल्या कुठं पोहोचवले असते. त्यांचं खूप मोठं काम आहे, परंतु ते केवळ मराठा आहेत म्हणून त्यांना डावलल्या गेले अनेक ठिकाणी, असा माझा दावा आहे. त्यामुळं असं अजिबात नाहीये की मराठा समाजाला अन्याय. आणि आज तर मराठा समाजाची परिस्थिती जी आहे ती खूप हालाकीची परिस्थिती आहे. अगदी 2-4% मराठे जरी तुम्हाला वरती राजकारणात वगैरे इकडे तिकडे दिसत असले तरी 95% प्राध्यापक शिवानंद भानुसे, बाबा आढावांविषयी तुमचा असणारा आदर हा वेगळा मुद्दा आहे, पण तुम्ही जे काही म्हणता आहात ते मुळात बाबा आढावांना मान्य आहे का? आपण विचारूयात. बाबा आढाव काय म्हणणं आहे? मला असं वाटतं आपली चर्चा मराठी आणि जाती व्यवस्था अशी वळते आहे. मुळात जाती अंताचा जेव्हा विचार तुम्ही जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या आजच्या ह्या त्यांच्या कोलंबिया विद्यापीठातल्या लेखाच्या निमित्ताने जेव्हा केलेली आहेत, तेव्हा जाती अंताच्या बद्दलची जी काही भूमिका, हे बात तुम्ही आता जे मांडतायत की मराठे, दलित, काय त्यातल्या ते ओबीसी जाती वगैरे, हे सर्व लक्षात घेतलं की मला मुद्दा पुढे आणायचा तो असा आणायचा आहे. मुळात भारताचे शासनकर्ते असू द्यात, विरोधी पक्ष असू द्यात, ही मंडळींनी खरोखर जातीअंताची भूमिका घेतली आहे का? आपण एक पाला टोक करू. तुम्ही मराठा सेवा संघाला प्रश्न विचारतात, मला त्याबद्दल राग येत नाही, ठीक आहे, समजतं. परंतु आज जर भारताचे पंतप्रधान स्वतःला जर ओबीसी म्हणून घेत असतील आणि राहुल गांधी जर स्वतःला निवडणुकीमध्ये मी ब्राह्मण असं सांगत असतील, तर काय म्हणजे मला असं वाटतं की काय निर्धारहीनता कोणत्या लेवलवर आहे? मुळात भूमिका अशी घेतली पाहिजे, जाती अंताची मूळ भूमिका घेतली पाहिजे. आणि महात्मा फुल्यांनी अतिशय जबरदस्तपणे सांगितलं आहे, स्त्री शूद्राती शूद्र. आपण मगाशी मी प्रश्न उपस्थित केला, आपण त्याच्याबद्दल बोलला नाहीत म्हणून मी आठवण करून देतो की आजच्या ह्या चर्चासत्रात एकही स्त्री नाही, याच्याबद्दल मला थोडी खेद वाटतो, तो परत मी नोंदवतो. आणि बाबा आढाव, तुमचा हा खेद अतिशय योग्य आहे, पण एक लक्षात घ्या, मुळामध्ये आवाज महाराष्ट्राचा हा एकमेव कार्यक्रम आहे की जिथे सर्वाधिक प्रमाणामध्ये महिला असतात. अनेकदा पूर्ण पॅनल महिलांचं असतं, अनेकदा घडतं असं की त्या प्रकारच्या महिला उपलब्ध होत नाहीत किंवा त्या प्रकारच्या महिला त्यांना वेळ नसतो. त्यामुळे आज एक लक्षात घ्या, आज त्यांना वेळ नसल्यामुळे काही महिला येऊ शकल्या नसतील, पण याचा अर्थ भूमिकेबद्दल मात्र काही शंका घ्यायचं कारण नाही. तो मुद्दा अगदी मान्यच आहे. आता पुढे बोला. पुढे बोला. नाही, मला असं म्हणायचं आहे, मी हा मुद्दा बोलवर नाही बद्दल म्हणत, माझं म्हणणं आहे जाती अंताचा विचार करत असताना आपण समता ह्या मूल्याचा विचार करतो. जेव्हा भारताच्या संविधानाचा आपण विचार करतो तेव्हा त्यामध्ये जी मूल्य सांगितलेली आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, विज्ञान, हे जे सांगितलं आहे या मूल्यांच्या संदर्भात आपण बोलतो. आणि ह्या मूल्यांची प्रतिष्ठापना जोपासना व्हावी यासाठी काय चाललं आहे या देशामध्ये? निर्धारहीनतेशिवाय दुसरं काही नाही आहे. आम्ही फक्त बाबासाहेबांचा गौरव करतो, पण मूल्यांची या ठिकाणी जोपासना व्हावी. शेतीतल्या पिकाबद्दल बोलतो आहोत, परंतु या देशाच्या जडणघडणीला आवश्यक असणारी जी मूल्य आहेत
या मूल्यांच्या बद्दलची उपेक्षा तात्काळ थांबली पाहिजे आणि तिच्याबद्दल काहीतरी कार्यक्रम आखला गेला पाहिजे. कार्यक्रम आखला पाहिजे. अगदी बरोबर आहे. आलोक जत्राडकर आपल्यासोबत आहेत. धन्य- आलोक जत्राडकर कोल्हापूरमध्ये आपल्यासोबत आहेत. आलोक जत्राडकर, मला सांगा, आत्ता बाबा आढाव असं म्हणतायत की एका कार्यक्रमाची आवश्यकता आहे जातीअंताच्या दिशेने जाण्यासाठी. बाबासाहेबांनी चतुसूत्री सांगितलेली आहे, पण मुळामध्ये आत्ता नवीन कालखंडामध्ये जागतिकीकरणानंतरच्या व्यवस्थेमध्ये आलोक जत्राडकर आपण हे बघतो आहोत की जात पुन्हा एकदा ठळकपणे पुढे येते. तिची रूपं वेगळी आहेत, चेहरा वेगळा आहे, कधी मागाहून येते, कधी दबक्या पावलांनी येते, कधी थेटपणे येते. अशा वेळी आपल्याकडे जात निर्मूलनाचा कुठला कार्यक्रम असला पाहिजे? दोन गोष्टी मला आपल्या चर्चेच्या अनुषंगाने आठवल्या म्हणून सांगतो आणि त्या रिलेव्हंट होणार नाहीत. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा चौदार चळ्याचा सत्याग्रह हाती घेतला आणि त्यांना जेधे जवळकर या ब्राह्मणेतर नेत्यांनी पत्राद्वारे कळवलं की आपल्यासोबत जर कोणी ब्राह्मण नसतील तर आम्ही आपल्या लढ्यामध्ये, या सत्याग्रहामध्ये आम्ही सोबत आपल्या सहभागी होऊ, कारण चित्रे, सहस्त्रबुद्धे असे काही खूप निकटचे सहकारी आंबेडकरांच्या जवळच्या या महाडच्या चौदारच्या सत्याग्रहामध्ये त्यांच्या सोबत होते, याचं लीड करत होते, त्याच्या अंमलबजावणीमध्ये ते काम करत होते. अशा वेळी बाबासाहेबांनी घेतलेली भूमिका मला या ठिकाणी मुद्दामहून नमूद करावीशी वाटते. त्यांनी जेधे जवळकरांना पत्राद्वारे असं कळवलं की ब्राह्मणांना नाकारणाऱ्या ब्राह्मणेतरांपेक्षा ब्राह्मण्यवाद नाकारणारे ब्राह्मण मला अधिक जवळचे आणि प्रिय आहेत आणि मला तुम्ही सोबत नसलात तरी चालेल. अशा पद्धतीची भूमिका त्यांनी या प्रसंगी घेतली. आणि दुसरं असं की आजही मी जे म्हणतो की कार्यक्रम काय आहे, आंबेडकरांनी आपल्याला सगळा कार्यक्रम दिलेला आहे, त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये आपण कधी करणार आहोत? बरोबर, अंमलबजावणी कधी करणार? बरोबर आहे. प्राध्यापक शिवानंद भानुसे, हाच मुद्दा मी तुम्हाला विचारतो. बाबासाहेबांनी चतुसूत्री सांगितली, त्यामध्ये एक मुद्दा होता आंतरजातीय विवाहांचा. सैराट असेल किंवा आणखी काही अशा अनेक निमित्तांनी पुन्हा एकदा हा सगळा मुद्दा पुढे आलेला आहे. मला एक सांगा, मराठा सेवा संघासारखी संघटना आंतरजातीय विवाहासाठी किती पुढाकार घेते, किती प्रबोधन करते, काय करता तुम्ही? आम्ही पुढाकार घेतलेला आहे आणि आम्ही जाणीवपूर्वक आंतरजातीय विवाह घडून आणलेले आहेत, केलेले आहेत. आणि सैराटच्या बाबतीत तुम्ही आता विषय काढलाच आहे, तर माझं मत असं आहे की सैराटला आम्ही त्याचं स्वागत केलेलं आहे. एक उत्तम कलाकृती आहे, उत्तम कथानक आहे आणि समाजाचं जे वास्तव आहे ते मांडलेलं आहे. अतिशय चांगला चित्रपट आहे, त्याचं आम्ही स्वागत केलं, हे त्याचं मुख्य उदाहरण आहे. आणि आम्ही अशा ओळीनं तुम्हाला नावं सांगू शकतो की ज्यांनी जाणीवपूर्वक दुसऱ्या जातीत विवाह केलेले आहेत आणि करणं सुरू आहे. तुम्ही सैराटचं स्वागत केलं तर विद्यार्थी आरक्षणाच्या संदर्भातली जी विद्यार्थी कृती समिती आहे तिने सिनेमा बंद करण्यात यावं, याच्यावर बॅन आणावं, यासाठी जे काही आयुक्तांना निवेदन दिलं होतं त्या निवेदनाबद्दलची तुमची काय भूमिका आहे? तुम्ही ती भूमिका मांडली का? मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समितीने औरंगाबाद मधल्या आयुक्तांना, विभागीय आयुक्तांना निवेदन दिलं की हा चित्रपट बंद करण्यात यावा. त्या निवेदनाबद्दल, त्या कृती समितीच्या भूमिकेबद्दल तुमची काय भूमिका आहे, ती तुम्ही जाहीर केली का यापूर्वी? नाही, ते त्यांचं मत आहे. त्याच्यावर तुमचं काय मत आहे? माझं मत असं आहे की आम्ही सैराटचं स्वागत केलेलं आहे आणि जे कोणी सैराटला विरोध करत असतील, आमचं असं म्हणणं आहे की त्यांनी करू नये. आता त्यांची मानसिकता आता बदललेली आहे. कदाचित त्यांनी त्यावेळी तो चित्रपट पाहिला नसेल, समजून घेतलेला नसेल, परंतु आमची भूमिका सुरुवातीपासून ठाम आहे की आम्ही सैराटचं स्वागत केलेलं आहे. अच्छा, सैराटचं स्वागत केलेलं आहे. एकूणच जातींच्या अनुषंगाने आमची भूमिका बदलते आहे, अशा प्रकारची मांडणी करतायत शिवानंद भानुसे. आनंद दवे, मला सांगा, मगाशी आलोक जत्राडकरांनी उल्लेख केला की ब्राह्मण्यवाद सोडलेले ब्राह्मण मला अधिक प्रिय आहेत, असं बाबासाहेब म्हणाले. आनंद दवे, मुळामध्ये ब्राह्मण्य सोडण्याची प्रक्रिया तुम्ही सुरू केली आहे का? मनुस्मृती जाळली, तुम्ही जाळायला कधीही तयार आहात असं तुम्ही म्हणता आहात, पण एकूण ब्राह्मण्य सोडता आहात का? आणि हे ब्राह्मण्य सोडून मग तुमच्या ब्राह्मण या शब्दाची व्याख्या काय असणार आहे, काय सांगाल? ही संजय सगळी चर्चा आहे ना, ती धूल जमिती चेहरे पे में आईना साफ करता रहा अशी चाललेली आहे. विषय काय आहे की जातीय व्यवस्था नष्ट कशी होईल, ती कशी नष्ट होईल? जर पोलिओ नष्ट करत असं पोलिओचा व्हायरस मारला गेला, तसं जातीय व्यवस्था नष्ट होण्यासाठी जात हा शब्दच नष्ट झाला पाहिजे. हे मेन, हे कोणीच काही बोलत नाहीये. म्हणजे काय? म्हणजे काय? जात हा शब्द नष्ट केला पाहिजे म्हणजे काय? सांगतो त्याच्यावर थांबा, सांगतो, अजून स्पष्ट करून सांगतो. रोहित वेमुला मेला तर एक दलित युवक मेला असं म्हटलं जातं. एखाद्या दलित शेतकऱ्यांनी 100 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली असते, त्यातले 3 दलित होते असं सांगितलं जातं. जेव्हा टाइमपास 2 पिक्चर येतो त्याच्यावर लेलेनो रिकृती गाणं असतं, त्याच्यावर कधीही चर्चा होत नाही, पण सैराटवर चर्चा होते.
तर हे सगळं जाती व्यवस्थाच नष्ट करा ना. जात हा अहो, किमान स्पष्ट जाती नष्ट अंताच्या करा. चर्चेत तरी बाबासाहेबांनी बंद करा. जे तुम्ही आता थांबा रोजचा मुद्दा पुढे जे काढताय तुम्ही. तुम्ही जे आंबेडकर 100 वर्ष आधी सांगताय होता, ना, तो दलित होता, तुम्ही जे म्हणून 100 तुमच्या मला अभाविताच्या बोलू द्या, बंधूंनी त्याला त्रास मला बोलू दिला. द्या, मला त्याला बोलू द्या. मी तुम्हाला मध्ये प्रशासनाच्या बोललेलं माध्यमातून नाहीये. तुमच्या केंद्रीय मी तुमच्या मंत्र्यांच्या मध्ये बोललेलं माध्यमातून नाहीये. arrest आवाज दाबायचा त्याला प्रयत्न करू नका. आत्महत्येपर्यंत नेलं तुम्ही. आणि आता पुन्हा सांगताय शेतकऱ्याचा तुम्ही मुद्दा मध्ये पुढे शब्द करून- माझं थांबवू नका. मी तुमच्या मध्ये थांबलेलं नाहीये. बंद करा हे सगळी अहो, घेरं. तुमचं नाही पूर्ण मुद्दा होणार. आता कसं हे थांबवणार? नवीनच काही निघाले. आम्ही मागासवर्गीय, आम्ही आनंद तुम्ही जातीची व्यवस्था बळकट करणार तुम्ही. आम्ही त्याला विरोध करणार. आम्ही मागासवर्गीय. सिद्धार्थ एक सेकंद. आनंद बोला. आनंद बोला तुम्ही. म्हणजे जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी जात हा शब्दच नष्ट केला गेला पाहिजे ना. हा, हे एक- होत नाहीये. पुढे बोला. बाकीचे नुसतं गोल गोल फिरवण्याचा शब्द आहे. हा सांगतो तुम्हाला. हा. दलित जसा दलित हा शब्द स्पेशल म्हणून का ना. एक शेतकरी आत्महत्या करतो, दलित शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, असं हा. नको आहे ना. पुण्यामध्ये सांगवीमध्ये 2 ब्राह्मण पौरोहित्य करणाऱ्या वाघबंधूंच्या नावाने दोघांनी जाळून घेऊन आत्महत्या केली. त्यांनी स्पष्ट लिहिलं की आर्थिक परिस्थिती चांगली नाही म्हणून आम्ही आत्महत्या करतो. आम्ही नाही कधी सांगितलं ब्राह्मणांनी आत्महत्या केली, ब्राह्मणांवर अन्याय होतोय, ब्राह्मणांवर अत्याचार होतोय, नाही सांगितलं आम्ही. असं नका करू. प्रत्येक गोष्टी एखादी जाती व्यवस्था तुम्ही लावू नका. हा मराठा, हा दलित, असं करू नका. हे तुम्ही फक्त राजकारण करू जाते, बाकी काही नाहीये. दरवर्षी काही झालं, कुठे काही झालं की ब्राह्मणांवर जाती व्यवस्था आनंद काही दवे नको. तुमचा आरोप मुद्दा ब्राह्मणांवर. पोहोचला. अरे, नाही, नाही, पोहोचला. एवढं- आनंद तुमचा मुद्दा पोहोचला. सिद्धार्थ बोला. माझा मुद्दा असा आहे की यांचं जे म्हणणं आहे ना की जातीचा उल्लेख करू नका आणि आम्ही ब्राह्मणांवरती अन्याय झाला वगैरे म्हणता. अहो, ब्राह्मणांवर अन्याय झाला तर म्हणाल ना तुम्ही. ब्राह्मणांवर अन्याय करणार कोण? या जाती व्यवस्थेचं सगळ्यात जे काही क्रीम आहे किंवा जी काही त्याची मलई आहे ती चाकणारी जी काही माणसं आहेत त्यांनी कुठून आता आक्षेप घ्यायचे असतील तर घ्याल ना. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जातीचा उल्लेख टाळून जात संपणार नाहीये. जात व्यवस्थेचे मिळणारे फायदे आणि तोटे आणि जात व्यवस्था इथल्या समाजाच्या डीएनए जी भिनलेली ना ती काढण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला समाज व्यवस्थेत फेरबदल करावे लागणार आहेत. इथल्या समाजाची मानसिकता बदलावी लागणार आहे. त्यासाठीचा एक लॉंग टर्म प्रोग्राम जो बाबासाहेबांनी सिद्धार्थ, आपल्याला बरं का, दिलेला आहे सिद्धार्थ. त्यावर काम केलं ऐका, पाहिजे ऐका, आपण. सिद्धार्थ, फक्त ऐका. जातीचा उल्लेख टाळून ऐका, तुम्ही जर का ऐका. म्हणाल की आमच्या संघामध्ये जसं आरएसएस वाले सांगतात आम्ही इथं कोणाला जात विचारत नाही, कोणाला जात माहिती नसते. अरे पण जात पाळली जाते ना तुमच्याकडनं. जात पाहून तुम्ही हल्ले करताच ना. जात पाहून तुम्ही माणसाला बेदखल ऐका करताच ना व्यवस्थेतून. सिद्धार्थ ऐका. आनंद दवे आणि ही सगळी मंडळी ज्यावेळी भूमिका मांडतात तेव्हा त्यांचा साधारणपणे एक सूर असा असतो की ज्याचं उत्तर तुम्ही पण दिलं पाहिजे. तुम्ही काय विचार करता ते सांगितलं पाहिजे. त्यांचं म्हणणं असं असतं की तुम्ही जात नको असं म्हणता, मग जातीवरचं आरक्षण पण नको. अशा प्रकारची एक भूमिका अनेकदा ते घेताना दिसतात. त्याबद्दल काय म्हणणं आहे? नाही, मुद्दा हा आहे ना की आरक्षण नको हाच यांचा सगळ्यात महत्वाचा भाग. यांना जात टिकवायची आहे. जातीनुसार जे जातीच्या उतरंडीत खाली होते आता जे आरक्षणामुळे किंवा या व्यवस्थेमुळे मिळालेल्या ऍक्सेसमुळे जे अपग्रेड होतात ते अपग्रेडेशन व्हायला नको हा यांचा मूळ अजेंडा आहे. आणि त्यासाठी हे सातत्याने आरक्षणावरती हल्ला करतात. सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात घ्या, आरक्षणामुळे जात नाही आलेली, जातीमुळे आरक्षण आलेलं आहे. त्यामुळे आधी जात नष्ट करावी लागेल, आरक्षण आपोआप नष्ट होईल. इतकं सिंपल लॉजिक आहे. मात्र तुम्ही जर का आरक्षण नष्ट केल्याने जात नष्ट होते असं म्हणत असाल ना तर हे हास्यास्पद आहे आणि अशा लोकांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. कृष्णा चांदगोडे, मला सांगा, जात पंचायतीच्या संदर्भामध्ये तुम्ही सातत्यानं लढता आहात, जात निर्मूलनाचा कार्यक्रम आखून काही काम करता आहात. एक खरंच मला सांगा की हे जाती अंताची लढाई, जात निर्मूलन आपण म्हणतो आहोत, ते प्रत्यक्षामध्ये किती अवघड आहे, धारणा बदलणं किती कठीण आहे आपण बघतो आहोत. काय करायला पाहिजे? तुम्ही नक्की काय करता आहात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नाव घेऊन या चर्चेला सुरुवात झाली म्हणून एक सांगू इच्छितो. आणि आजचा जो चर्चेचा विषय आहे तो पाण्यावर नाही. महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं होतं, ब्राह्मण्यरहित ब्राह्मण तो आमचा, पण ब्राह्मण्यग्रस्त दलित आमचा नव्हे. आणि जेव्हा आपण बाबासाहेबांच्या विचाराचा जेव्हा आपण अर्थ लावतो तेव्हा आणखी एक प्रकर्षाने मला गोष्ट जाणवते की जाती अंताचा विषय निघाला म्हणून बाबासाहेबांनी काय चतुर्सूत्री जी सांगितली आहे त्याच्यामध्ये 2 गोष्टी प्रामुख्याने म्हटलेल्या आहेत की जात नष्ट व्हायची असेल तर धर्मग्रंथाचं चिकित्सा केली पाहिजे आणि दुसरी गोष्ट की आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह लावले पाहिजेत. आता ह्या 2 मुद्द्याचा जर आपण अर्थ लावायला जर घेतला तर आपल्या काय लक्षात येतं की डॉक्टर नरेंद्र दाभोळकर ज्यांनी आयुष्यभर धर्मग्रंथाची चिकित्सा करण्यामध्ये घालवलं, लोकांना विवेकी बनवण्यासाठी प्रयत्न केला, त्यांची गोळ्या घालून हत्या केली जाते. दुसरा जो मुद्दा आहे आंतरजातीय विवाह, आत्ताच्या सैराटच्या निमित्ताने ही चर्चा आपण घेतोय त्याला वेगळं महत्व आहे. सैराट सारख्या चित्रपटाला छुप्या पद्धतीनं जो विरोध केला जातोय त्यामुळं जाती अंताचा लढा हा खूप महत्वाचा, खूप जिकरीचा असं मला वाटतं. कारण तोंडाने त्याला संमती द्यायची
पण मागे राहून विरोध करायचा, फुलेशाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं. त्यामुळे हा जाती अंताचा लढा खूप जटिल आहे असं मला वाटतंय. परंतु त्याच्या सुखदायक बातमी अशी आहे की पुण्यातल्या काही तरुणांनी की आंतरजातीय विवाहासाठी या सैराटच्या पार्श्वभूमीवर एक संस्था स्थापन केली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या काही वर्षापासून जाती अंतासाठी लढत आहेत. जाती अंतासाठी विवेकी जोडीदाराची निवड हा महत्वपूर्ण कार्यक्रम आम्ही राबवतोय. अनेक पातळीवर आम्ही लढतोय. तर मला वाटतंय की या सैराट मधला एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो आणि थांबतो. ते परशाची जी आजी असते ती धावत येणाऱ्या मुलाला म्हणते याला पाणी दे. परशाचा मित्र म्हणतो पण तो पाटलाचा आहे ना व. तर तो त्यावेळेची गोष्ट जी ती आजी म्हणते ती काय म्हणते की पाटलाला काय ताण लागत नाही का. बरोबर. मला वाटतं नागराज हा विवेकी कार्यकर्ता आहे, अनिसीचा कार्यकर्ता आहे. म्हणून जो हा विवेकी विचार जो सोडलेला आहे तो कुणी घेतलेला नाही. मला आणखी या निमित्ताने एक सांगावंशी वाटतं की जाती अंतर्गत होणारा जातीयवाद हा सुद्धा तेवढाच कारणीभूत आहे. या व्यवस्थेने नेहमी दुबळ्यावरती अन्याय केलेला आहे की आपण नवस करताना सुद्धा दुबळे प्राणी निवडलेले आहे, वाघ सिंह निवडलेले नव्हे. त्याचप्रमाणे की एक जात दुसऱ्या जातीला तुच्छ लेखते आणि बरोबर. आपली जाती बरोबर. हे श्रेष्ठ मानते. सगळे मुद्दे पोहोचले, सगळे मुद्दे महत्वाचे आहेत. आलोक जत्राडकर, मला सांगा, मला एका अतिशय महत्वाच्या मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जायचं आहे. बघा, म्हणजे जागतिकीकरणानंतर उलट पक्षी खुलेपणा आलेला आहे असं आपण म्हणतो आहोत आणि त्याचवेळी डोनाल्ड ट्रम्प सारख्या माणसाची निवड अमेरिका करू पाहते आहे. तो अध्यक्ष होईल किंवा न होईल हा मुद्दा वेगळा आहे, पण त्याचं जे आवाहन आहे त्या आवाहनाला पाठिंबा मिळतोय अमेरिकेमध्ये. एकूण या प्रकारचा जो विचार आहे तो जात्यंध असेल, संकुचित असेल, त्याला पण पाठिंबा मिळतोय. तुम्ही सोशल मीडियाचे अभ्यासक आहात, तुम्ही या सगळ्या जागतिकीकरणानंतरच्या व्यवस्थेचे अभ्यासक आहात. त्यानंतर हे जे घडतं आहे त्याच्याकडे कसं बघताय, काय म्हणणं आहे? खरं तर जातीच्या संदर्भामध्ये आता जी चर्चा चालू आहे तर यामध्ये मला आणखी एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे. ती म्हणजे हा फक्त जो संघर्ष आहे हा फक्त त्या 4 वर्णातून ज्या जाती आहेत त्यांच्यामध्ये नाही आहे, तर वर्णबाह्य किंवा जे शूद्र, अतिशूद्र अशा ज्या जाती आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पाणी वाटपाच्या अनुषंगाने मी बोलतो आहे, तर त्यांच्यामध्ये सुद्धा एकमेकांच्या मध्ये डिस्क्रिमिनेशन केलं जातं. त्यामध्ये परत एक उतरंड जातीची तयार झालेली आहे जी न संपणार आहे. 6,000 पेक्षा जास्त जातींच्या बद्दल आपण बोलतो आहोत आणि अशा प्रसंगी ती नष्ट करण्यासाठी आपल्याला आंबेडकरांचा अजेंडाच द्यावा लागेल. या ठिकाणी आणखी एक गोष्ट मला आपल्याला सांगावीशी वाटते. आंबेडकरांनी लोकशाहीला 2 गोष्टींपासून खूप मोठे धोके असल्याचं सांगितलेलं आहे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे हुकुमशाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे माणसामध्ये भेद करणारी संस्कृती. तर ही संस्कृती भारतातच नाही तर जागतिक पातळीवर सुद्धा जोपर्यंत राहील तोपर्यंत या मानवी संस्कृतीला हा खूप मोठा धोका आहे. आणि डिस्क्रिमिनेशन हे कुठल्याही बेसवरती असो, मग पाण्याच्या असो किंवा इतर काही, हे विषमता जी रुजते ही एकूणच मानवतेच्या मुळावरती येणारी गोष्ट आहे. आणि विषमतेला खत पाणी घालण्यासाठी पाण्यासारख्या गोष्टीचा वापर करणं हे मुळातच गैर आहे. एकीकडे मी सांगतो आता जागतिकीकरणाचा आणि इथला संदर्भ म्हणला तर मला तेच म्हणायचं आहे की ही संस्कृती वर्णाची असेल, रंगाची असेल, वंशाची असेल, भाषेची असेल, या सगळ्या बाबतीमध्ये पाणी आणि निसर्ग हा सगळ्यांना जोडणारा समान धागा आहे. बरोबर. आणि निसर्गाच्या बाबतीमध्ये आपण डिस्क्रिमिनेशन करणं हे खूप चुकीचं आहे. एकीकडे आपण पाहतो आहोत आपल्या राज्यामध्ये की मिरजेहून दुष्काळग्रस्त मराठवाड्याला आपण पाण्याच्या वॅगन पाठवतो आहोत, जल एक्सप्रेस पाठवतो आहोत आणि दुसरीकडे एकाच गावात पाण्याच्या देवाणघेवाणीवरून मतभेद होत आहेत, भेदाभेद होत आहेत. बरोबर बरोबर तर बरोबर. ह्या गोष्टी कधी ही सगळी चर्चा बरोबर, ही सगळी चर्चा संवेदना. अतिशय महत्वाची आहेत. मला शिवानंद भानुसेंकडे परत जायचं आहे. शिवानंद भानुसे, मला सांगा की मागाशी आपण उल्लेख केला मराठा सेवा संघाचा किंवा तुमच्या सगळ्या त्या मांडणीचा. एक खरोखरच म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की मराठा सेवा संघ किंवा या प्रकारच्या संघटनांना सुद्धा आता आपली भूमिका अधिक व्यापक करावी लागणार आहे? एका जातीच्या व्यासपीठावर तुम्ही एकत्र आलात हे सगळं खरं आहे, पण केवळ जातींचं व्यासपीठ आणि जातीच्या लोकांना जरी तुम्ही असं म्हणालात की आमच्या संघटनेमध्ये बाकीचे सुद्धा लोक आहेत, तरी सुद्धा मराठा असं म्हटलं की बाकीचे लोक किती येणार याला मर्यादा असणारच आहेत, याच्यामध्ये काही शंका नाही. एका अर्थानं ती मराठ्यांची संघटना असं ते होणारच आहे. हे बदलण्यासाठी आणखी व्यापक व्हावं लागेल, आणखी पुढे जावं लागेल. जो प्रयत्न साळुंखेंनी तुमच्या संघटनेसोबत केला होता पण त्याला काही फार यश आलं नाही, तुम्हाला आणखी पुढे जायला पाहिजे, बदलायला पाहिजे असं वाटतं का? नाही, त्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू आहे. परंतु एक मुद्दा असा आहे की सुरुवातीला बाबासाहेब म्हणाले होते एका तोंडात तुम्ही गुलाबजामुन ठेवा, दुसऱ्या तोंडात शेण ठेवा, आणि आता गुलाबजामुन कसा लागतो अशा पद्धतीनं त्या व्यवस्थेनं ते केलेलं होतं. दुसरा मुद्दा मला आता याच अनुषंगाने पुढे न्यायचा आहे. नांदेड जिल्ह्यात जे घडलंय त्या संदर्भात अस्पृश्यता मांडणं हा भारतीय राज्यघटनेनुसार
पार्ट 3 नुसार 17व्या आर्टिकल नुसार तो अजामीन पात्र गुन्हा आहे. त्या संदर्भातही आपण घटनेची अंमलबजावणी करणार आहोत की नाही, आणि जर त्या पद्धतीने अंमलबजावणी होत असताना किंवा 67 वर्षानंतर होत नसेल तर आता आम्हाला तो विषय कळलेला आहे. आम्ही त्या ठिकाणी शिवानंद भानुसे तुमची भूमिका पोहोचली. माझा वेळ संपलाय. बाबा आढावांकडे मला शेवटी जायचंय. मगाशी पुण्याशी संपर्क होत नव्हता. एक शिवानंद एक सेकंद मला मगाशी पुण्याशी संपर्क होत नव्हता, त्यामुळे मला बाबा आढावांकडे जाता आलं नाही, पण मी आता जातोय. मला फक्त 30 सेकंद उरलेले आहेत. पण बाबा आढावा मला सांगा की मुळामध्ये एक गाव एक पाणवठा पुस्तक तुमचं आलं 1976 मध्ये. आता 40 वर्षानंतर या सगळ्या संदर्भाकडे आपण बघतो आहोत. पुन्हा त्याची गरज आपण सांगतो आहोत. एकाच गावामध्ये 7 जातींच्या 7 विहिरी अशा आपण चर्चा करतो आहोत. या सगळ्या पटाकडे तुम्ही कसं बघताय आणि आता पुढचा रस्ता कसा असणार आहे, काय वाटतं? मला असं वाटतं की तुम्ही पहिल्यांदा मगाशी जो उल्लेख केलात अमेरिकेचा आणि ट्रम्पचा उल्लेख केलात, आणि अमेरिकेमध्ये जे राष्ट्रपतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने जे चाललेलं आहे तर त्याचं एक निदर्शक मला लक्षात येतं की समाजाची वाटचाल ज्यांचं भागलं आहे त्यांची वाट सनातनीकडे कशी सुरू आहे ते लक्षात घ्या. भारतामध्ये सुद्धा आता जे दिसत आहेत आपली वाट सनातनीकडे जास्त आहे, भविष्याकडे नाही आहे, विज्ञानाकडे नाही आहे. हे मला प्रकर्षाने जाणवतं. इथे विषमताही खूप वाढलेली आहे. आता थोडक्यात सांगायचं म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलेल्या मार्गाने तर जरूर गेलं पाहिजे, परंतु त्याचबरोबर महात्मा फुलेंनी ज्या सत्यशोधक चळवळीची या ठिकाणी मांडणी केली हिचा सुद्धा आपल्याला विचार पुन्हा केला पाहिजे. अगदी खरं. याच नोटवर आज थांबूयात. एकीकडे जग पुढे जात आहे, सगळ्या भिंती कोसळत आहेत, जग जवळ येत आहे. जग म्हणजे ग्लोबल खेडं झालं आहे असं आपण सवयीने बोलत असतो, आणि प्रत्यक्षात मात्र आहे ते खेडच विखुरलं जात आहे. एका खेड्यात अनेक देश आहेत जाती नावांचे. सैराटसारखा सिनेमा जेव्हा जातीचं हे वास्तव मांडतो तेव्हा धक्का बसतो, पण ते आहेच ना आजही इथल्या मातीत. त्याचं काय करायचं? जात हीच आपली ओळख आहे असं वाटणारे लोक जोवर आहेत तोवर याला काही इलाज नाही. संविधानिक नैतिकता सांगितली बाबासाहेबांनी, पण त्या नैतिकतेचा आशय आजही आपल्याला समजलेला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठात भारतातील जाती व्यवस्था, त्यांची रचना, व्युत्पत्ती आणि विकास या विषयावर शोधनिबंध वाचला. त्या घटनेला मी मगाशी म्हटलं आज 9 मे 2016 रोजी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या शोधनिबंधाला 100 वर्ष पूर्ण झाली, पण जातींची 100ही काही भरत नाही. पण याचा अर्थ गेल्या 100 वर्षात काहीच घडलं नाही असं नाही. आपण खूप पुढे आलो आहोत हे नक्की, पण आजही दलित आहे म्हणून कोणाला तरी विहिरीचं पाणी नाकारलं जातं. जातींच्या विहिरी बांधल्या जातात, हे किती अमानुष आहे. त्या ऐतिहासिक शतकवीर शोध निबंधात जाती निर्मूलनाचे 4 उपाय बाबासाहेब सांगतात. मगाशी आलोक जत्राडकरांनी सांगितलं. एक धर्मचिकित्सा. दाभोलकरांनी धर्मचिकित्सा केली तर त्यांचा खून झाला. दुसरा उपाय बाबासाहेब सांगतात आंतरजातीय विवाह. सैराटनं हा विषय मांडला तरी अनेकांना मिरची नवे आरची झोंबली असो. तिसरा उपाय बाबासाहेब सांगतात संसाधनांचं फेर वाटप. त्याच पाण्याचं विभाजन आपण आता बघतो आहोत. पण चौथा उपाय आहे तो प्रबोधनाचा, अव्याहत जागरणाचा. या चतुसूत्रीच्या बळावरच जातीप्रथेचं समूळ उच्चाटन करता येणं शक्य आहे असा निष्कर्ष बाबासाहेबांचा आहे. त्याखेरीज स्वातंत्र्य, समता, बंधुता या मानवी मूल्यांची प्रस्थापना अशक्य आहे असं बाबासाहेब सांगतात. आलोक जत्राडकरांनी बोलताना हे सगळे मुद्दे मांडले. पाणी हे संसाधन आहे. बाबासाहेबांनी संघर्ष केला महाडला, चौदार तळ्याकाठी. कृष्ण चांदगुडे मगाशी म्हणाले आजही वाशिममधल्या आमच्या दलित महिलेला हा संघर्ष करावा लागतो. शनीच्या गाभाऱ्यात बाईला येऊ न देणारी आणि विहिरीचं पाणी दलित बाईला नेऊ न देणारी मानसिकता एकच आहे. हेच सूत्र होतं आजच्या चर्चेचं. त्यासाठी बदलायला हवं. कवी म्हणतो बांधती जे रोज भिंती, सांगती ते धर्म जाती, पण उद्याचा सूर्य काही त्यामुळे फसणार नाही. आजचे अमुचे पराभव पचवतो आम्ही उद्यास्तव, विजय तो कसला उरावर, जखम जो करणार नाही. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस अमुचा येत आहे तो घरी बसणार नाही. या आशेसह आज थांबूया इथंच. पण एक खरं संघर्ष अटळ आहे. पुन्हा भेटू उद्या रात्री 8 वाजता. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.